कडे भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। शहरातून होणारी वाहतुकीची कोंडी सुटावी हा त्यामागचा मुख्य उद्देश असला तरी त्यासाठी मोजावी लागणारी किंमत मोठी आहे। मुजबी ते करधा या दरम्यान असलेले 100 वर्षांहून अधिक जुने विशालकाय वृक्ष कापले जात आहेत। सर्वसामान्य नागरिक आणि छोटे फळ विक्रेत्यांना वृक्षांच्या सावलीत मोठा आधार असतो। मात्र आता हा 5 किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे रखरखीत होणार आहे। भविष्यात भंडाऱ्याचा पारा आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त होते। महत्त्वाची बाब म्हणजे या चौपदरीकरणाच्या अंदाजपत्रकात नवीन वृक्षारोपणाचं नियोजन करण्यात आलं आहे की नाही याबाबतही अजून अस्पष्टता आहे। याचा आढावा घेत भंडाराकरांशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरातून आता चौपदरी रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या विकास कामासाठी 100 वर्षापेक्षा अधिकचं आयुष्य असलेल्या विशालकाय वृक्षांची अक्षरशः कत्तल होत आहे आणि एकंदरीतच भंडारा शहरात कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास होतो की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत काही भंडाराकर आहेत, पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। एवढ्या मोठ्या वृक्षतोड पर्यावरणाची फार मोठी हानी आहे आणि ही हानी भरून निघणार नाही, परंतु कुठेतरी ही हानी भरून निघण्यासाठी प्रयास झाला पाहिजे। रस्त्याच्या दुतर्फा जे उरलेली जागा आहे तिथे 4 पट नवीन पटीने वृक्ष लागवड केली पाहिजे आणि तेही वृक्ष जे आहेत ते मोठे वृक्ष लावायला पाहिजे। आता जो विकास काम सुरू आहे किंवा रस्त्याचं चौपदरीकरण जे सुरू आहे, वृक्ष कटाई होत आहे, तो एक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किंवा पर्यावरणाचा त्या ठिकाणी ऱ्हास होऊ शकतो। कंपनी म्हणा किंवा सरकार म्हणा, ह्या दोघांनी मिळूनही वेगवेगळी झाडं ह्या हायवेवरती लावावीत, जेणेकरून जो आता पर्यावरणाचा समतोल जो बिघडत आहे तो आपल्याला झाडं किंवा वृक्ष लावून परत आणता येईल। जी कंपनी काम करत आहे त्यांनी जर वृक्ष लागवडीचा जर त्यांचा प्लॅन नसेल आणि भविष्यात जर भंडाराकरांना सावली मिळणार नसेल तर इथे भंडाराकर जनआंदोलन करेल आणि याला सरकार जबाबदार राहील असा एक इशारा सुद्धा आता भंडाराकरांना दिलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।